नमस्कार, माझं नाव आहे श्रुती अँड आय एम फ्रॉम ब्रिकफोलिओ प्रायव्हेट लिमिटेड। आज आपण अशा प्रोजेक्टचा रिव्ह्यू करणार आहोत जो एक्झॅक्ट वारजे लोकेशनमध्ये आहे। जर प्रोजेक्ट डिटेलबद्दल बोलायचं झालं तर हा टोटल लँड पार्सल 5.1 एकरमध्ये कन्स्ट्रक्ट केला जात आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 टॉवर्स असतील। करंटली फर्स्ट टॉवर लॉन्च करण्यात आला आहे। हा आहे तुमचा 3 BHK ज्याचं कार्पेट आहे 1073 स्क्वेअर फीट। जसं तुम्ही एंटर करता घरामध्ये तशी तुम्हाला तुमची लॉबी मिळते फॉर युअर प्रायव्हसी। इथे तुम्हाला तुमचा एक स्पेस मिळतो जिथे तुम्ही तुमचं शू रॅक वगैरे अरेंज करू शकता। लॉबी नंतर तुमचा लिव्हिंग आणि डायनिंग एरिया स्टार्ट होतो। खूप चांगली स्पेस इथे तुम्हाला मिळत आहे। डायमेन्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील। तर हा आहे तुमचा लिव्हिंग स्पेस ज्याच्यामध्ये तुम्ही सी शेपमध्ये तुमचा सोफा अरेंज करू शकता। सोफ्यासमोरच लगेच तुम्ही टीव्ही काउंटर सेट करू शकता। लिव्हिंगलाच तुम्हाला एक अटॅच बाल्कनी प्रोव्हाइड केली आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला स्लायडिंग डोर्स अँड मस्किटो मेश प्रोव्हाइड केले जात आहेत। ही आहे तुमची बाल्कनी। त्याच्यामध्ये तुम्हाला बरीच मोठी स्पेस मिळत आहे। बाल्कनीमध्ये तुम्हाला अँटी स्किड टाइल्स आणि टफन ग्लास प्रोव्हाइड केली जात आहे। बाल्कनीमध्ये तुम्ही टी अँड कॉफीसाठी चेअर्स अँड टेबल सुद्धा अरेंज करू शकता। तसेच ही बाल्कनी तुमची तिन्ही साइडने कव्हर असणार आहे। ही आहे तुमची डायनिंग स्पेस। त्याच्यामध्ये तुम्हाला 4 सीटर डायनिंग टेबल अरेंज करून दाखवला आहे। जर तुम्ही व्हर्टिकल टेबल अरेंज केला त्याच्यामध्ये तुम्ही 6 सीटर डायनिंग टेबल अरेंज करू शकता। चला जाऊया किचनकडे। हे आहे तुमचं किचन। इथे तुम्हाला पॅरलल प्लॅटफॉर्म मिळत आहे। प्लॅटफॉर्म खालीच तुम्ही किचन ट्रॉली अरेंज करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला इथे 2 विंडो प्रोव्हाइड केल्या जात आहे फॉर युअर लाईट अँड व्हेंटिलेशन। आणि ही आहे तुमची स्पेस फॉर युअर फ्रीज। तुमच्या किचनला ड्राय बाल्कनी अटॅच करून मिळत आहे। ते तुम्हाला सिंक प्रोव्हाइड केलं जात आहे आणि त्याच्या समोरच तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी प्रोव्हिजन्स दिले आहेत। चला तर मग आता जाऊया आपल्या बेडरूम्सकडे। इथे तुम्हाला इझी टू यूज सिंक प्रोव्हाइड केलं जात आहे आणि याच्या समोरच असणार आहे तुमची गेस्ट बेडरूम। जसं तुम्ही बघू शकता एक बेड अरेंज केल्यानंतर सुद्धा इथे खूप मोठी स्पेस तुम्हाला मिळत आहे टू मूव्ह अराउंड। जसं तुम्ही बघू शकता गेस्ट बेडरूममध्ये तुम्हाला एक विंडो प्रोव्हाइड केली जात आहे विथ डबल हाईट अँड मस्किटो मेश आणि ह्या जागेवरती तुम्हाला मिळतोय तुमचा वॉर्डरोब स्पेस। गेस्ट बेडरूमच्या समोरच आहे तुमचं कॉमन वॉशरूम। कॉमन वॉशरूम तुम्ही बघू शकता ते तुम्हाला यूज मिळत आहे। चेक द डायमेन्शन ऑन युअर स्क्रीन। वॉशरूममध्ये तुम्हाला सीपी अँड सॅनिटरी फिटिंग ज्या मिळतील त्या कोलर और इक्विव्हॅलंट मिळतील। ही आहे तुमची किड्स बेडरूम। किड्स बेडरूम सुद्धा तुम्हाला जसं बघू शकता खूप यूज मिळत आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही डबल बेड अरेंज करू शकता। बेडच्या शेजारी तुम्ही तुमचा स्टडी टेबल अरेंज करू शकता। किड्स बेडरूममध्ये सुद्धा तुम्हाला एक विंडो प्रोव्हाइड केली जात आहे फॉर युअर लाईट अँड व्हेंटिलेशन विथ मस्किटो मेश। इथे तुम्हाला यूज स्पेस मिळतो फॉर युअर वॉर्डरोब आणि इथे किड्स बेडरूमला सुद्धा तुम्हाला एक अटॅच वॉशरूम प्रोव्हाइड केलं जात आहे। कॉमन वॉशरूम प्रमाणेच तुम्हाला किड्स वॉशरूम मध्ये सुद्धा सीपी अँड सॅनिटरी फिटिंग्स प्रोव्हाइड केले जात आहेत। वॉशरूम मध्ये तुम्हाला अँटी स्किड टाइल्स अँड वॉल वरती तुम्हाला डॅडो टाइल्स प्रोव्हाइड केले जात आहेत। हा आहे तुमचा मास्टर बेडरूम। इथे तुम्ही बघू शकता किती मोठा स्पेस तुम्हाला प्रोव्हाइड केला जात आहे। डायमेन्शन ऑन युअर स्क्रीन। इथे तुम्ही बघू शकता किती मोठा स्पेस तुम्हाला मिळत आहे फॉर युअर वॉर्डरोब। समोरच तुम्ही तुमचा टीव्ही आणि टीव्ही काउंटर अरेंज करू शकता। त्याच्या शेजारी तुम्हाला प्रोव्हाइड केली जात आहे विंडो। मास्टर बेडरूम मध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला एक अटॅच वॉशरूम प्रोव्हाइड केलं जात आहे। वॉशरूम मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या डॅडो टाइल्स बघू शकता तुम्ही किती सुंदर आहेत। सीपी अँड सॅनिटरी फिटिंग्स प्रोव्हाइड केले जात आहेत। मास्टर बेडरूम मध्ये तुम्ही बघू शकता किंग साइज बेड अरेंज केल्यानंतर सुद्धा तुम्हाला किती यूज स्पेस मिळत आहे। जर तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा। आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।